बऱ्याचदा असं पाहिलं जातं की वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे पर्यटन केंद्र असतात. अशा वेळी केवळ टुरिझम ह्या एका विभागावर अवलंबून न राहता तुम्हाला असं वाटतं का की जसं एक नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे की आपलं टुरिझम कसं वाढावं, यासाठी किमान आपण काय करू शकतो, तो स्वच्छता राखू शकतो आहे, तो कचरा गाडीतला कचरा बाहेर टाकायचा नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण पाळतो. त्याच अनुषंगानं स्थानिक आमदार असतील किंवा स्थानिक पंचायत समित्या असतील, नगर परिषदा असतील, अशा लोकांनी देखील त्यांच्या त्यांच्या काही फंड्स मधून हा किंवा अशा काही गोष्टींमध्ये आपलाही हातभार लागला पाहिजे. जर तिकडचं टुरिझम वाढलं तर अर्थातच त्या आमदाराचं देखील गवगवा तिथं होणारच आहे किंवा प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून खरं तर याच्याकडे पाहिलं पाहिजे, अशी आता गरज आहे का असं तुम्हाला वाटतं? मी मगाशी ज्याचा उल्लेख केला ना, माननीय पालकमंत्री महोदयांना महाराष्ट्रातल्या मी एवढ्यासाठीच विनंती पत्र देणार आहे की जी पर्यटन स्थळं आहेत, की समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये 10 पर्यटन स्थळं मोठी आहेत, 1, 2, 3 ठिकाणचं पर्यटन विभागाकडनं काम सुरू आहे, पण राहिलेली 2, 3, 4 ठिकाणं जी आहेत ती आणखीन पर्यटन विभागाचा निधी येणार कधी, ते काम होणार कधी, एवढा वेळ वाट बघण्यापेक्षा जर माननीय आमदारांनी आमदार फंड तिथं वापरला, माननीय खासदारांनी खासदार फंड वापरला, माननीय पालकमंत्र्यांनी त्या जिल्ह्याचं जर जिल्हा नियोजन समितीमधून त्याला पैसे दिले किंवा माननीय पालकमंत्र्यांनी त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कलेक्टिव्ह प्रयत्न करून एखाद्या त्या जिल्ह्यातले एखाद्या मोठ्या कंपनीचं CSR मिळवून ते स्थळ विकसित केलं, तर आपण म्हणताय तसं काही ठिकाणं पर्यटन विभाग करेल, काही ठिकाणं अशा योजनांना करावीत. म्हणून याला पुढाकार त्या जिल्ह्यातल्या माननीय पालकमंत्र्यांनी घेणं गरजेचं आहे. म्हणून जॉईंट एफर्टसाठी आम्ही त्या बाबतीतली विनंती मी पालकमंत्री म्हणून राज्यातल्या सगळ्या माननीय पालकमंत्र्यांना करेन आणि मला विश्वास आहे की आमचे सगळे माननीय पालकमंत्री महोदय याच्यामध्ये नक्कीच त्याचा विचार करतील. नाही, खरं तर पर्यटन म्हटल्यावर विचारण्यासारख्या अनेक गोष्टी असतात, पण मला असं